वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत खाली दिलेल्या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. तसेच 12वी, ITI, डिप्लोमा कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. तसेच कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही एलिजिबल आहात. सर्वांसाठी जॉबची संधी उपलब्ध झालेली आहे. परीक्षा नाही, फी नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. पदाचे नाव आहे फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक. दुसरं पद आहे वायरिंग, मोटार रिवाइंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक, फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेंट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर प्रशिक्षक, संगणक बेसिक MSCIT टॅली 9.0 एरा DTP C++ प्रशिक्षक, शिलाई मशीन दुरुस्तीकार, एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता स्वयंसेवक. वरील पदांवरील नेमणुका. शैक्षणिक पात्रता शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडील नागरवस्ती विकास योजना कामाचा अनुभव इत्यादीच्या आधारे परीक्षण करून व गुणानुक्रमे निवड व प्रतीक्षा यादी तयार करून 6 महिने मुदतीकरिता दरमहा एकपट मानधनावर तसेच बॅच निहाय करार पद्धतीने नेमणूक करण्यात येतील. वरील पदांकरिता वयोमर्यादा 18 ते 58 वर्षे दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक या पदासाठी 1 वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. वायरिंग, मोटार रिवाइंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक 1 वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य ITI उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षक यासाठी विषयांकित डिप्लोमा किंवा शासनमान्य ITI उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक पदासाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक किंवा विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण किंवा MCVC झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक या पदासाठी शिवणकामाचा शासनमान्य 1 वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक विषयांकित 1 वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. ब्युटी पार्लर प्रशिक्षक या पदासाठी ब्युटी पार्लर ABTC सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी 1 वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य ITI उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा NCTVT उत्तीर्ण उमेदवार एलिजिबल आहेत. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक या पदासाठी विषयांकित किमान 6 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण झालेले असावे. चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक या पदासाठी 1 वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य ITI उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार एलिजिबल आहेत. चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक या पदासाठी विषयांकित किमान 6 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण झालेले उमेदवार एलिजिबल आहेत. कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक या पदासाठी 12वी उत्तीर्ण व शासकीय टंकलेखन परीक्षा इंग्रजी 60 शब्द प्रति मिनिट, मराठी 40 शब्द प्रति मिनिट, हिंदी 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण झालेले उमेदवार एलिजिबल आहेत. पुढचं पद आहे इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक या पदासाठी BA इंग्लिश तसेच MA इंग्लिश झालेले उमेदवार एलिजिबल आहेत. जेंट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षक या पदासाठी ब्युटी पार्लर ABTC किंवा सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण, संगणक हार्डवेअर लिनक्स प्रशिक्षक BE इलेक्ट्रॉनिक झालेले उमेदवार एलिजिबल आहेत. संगणक बेसिक यामध्ये MSCIT टॅली 9.0 एरा DTP C++ प्रशिक्षकांची गरज आहे. या पदासाठी BCA, MCA, BCS, MCS, MCM, IT झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. शिलाई मशीन दुरुस्तीकार या पदासाठी
एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितलेलं नाही, पण 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार शैक्षणिक पात्रता दिलेली नाही, परंतु विषयांकित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण केंद्र समन्वयक यामध्ये MSW पदवीधर किंवा MSW उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. प्रकल्प समन्वयक या पदासाठी MSW पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण तसेच मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि MSCIT झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. प्रशिक्षण केंद्र स्वच्छता स्वयंसेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली नाही, परंतु उमेदवार हा साक्षर असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. अर्ज करताना उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयं साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी 10वीच्या सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य नोंदणी विवाह प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅझेटची स्वयं साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. म्हणजे झेरॉक्स कॉपी जोडायची आहे, त्यावरती स्वतःची सही करायची आहे. कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असल्याचे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांचे व महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांचे MSCIT कोर्स अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून म्हणजे त्यावरती सही करायची आहे आणि व्यवस्थित पेजिंग करून सादर करायचे आहेत. पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. SM जोशी हॉल 582 रास्तापेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे 11. तर या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून 14/12/2023 ते 26/12/2023 कार्यालयीन सुट्ट्या वगळून या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सादर करायचे आहेत. टपालाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे. तर फॉर्म सोबत तुम्ही सगळ्या झेरॉक्स कॉपी जोडायच्या आहेत, त्यावर स्वतःची सही करायची आहे आणि मूळ कागदपत्राची पडताळणी जेव्हा होईल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मूळ कागदपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास किंवा अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रात काही दोष आढळल्यास अशा नेमणुका बाद करण्यात येतील. तर अर्ज इनकम्प्लीट ठेवायचा नाही, पूर्ण भरायचा आहे आणि त्यासोबत आपले सगळे कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज व्यवस्थित जोडायच्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून 6 महिन्याकरिता नेमणूक दिली जाईल. त्यानंतर करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही. तर ही पदे 6 महिन्याच्या करारावरती भरली जाणार आहेत. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. निवड झालेल्या उमेदवाराने करारनामा करणे आवश्यक आहे आणि सदर करारनामा स्वखर्चाने करून द्यावा लागेल. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका पुणे यांनी राखून ठेवले आहेत. अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी 1 महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील विविध अस्थायी पदांवर 6 महिने मुदतीकरिता एकवट मानधन तत्वावर तसेच बॅच निहाय सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे. हा अर्जाचा नमुना तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिला जाईल. तिथून तुम्ही झेरॉक्स कॉपीज काढायच्या आहेत आणि त्यानंतर अर्ज भरून त्यासोबत आपल्या कागदपत्रांच्या, आपल्या डॉक्युमेंट्सच्या, आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या झेरॉक्स कॉपीज काढून त्यावर स्वतःची सही करून सगळ्या डॉक्युमेंट्सच्या कॉपीज व्यवस्थित अटॅच करून फॉर्म स्वतः दिलेल्या पत्त्यावर घेऊन जायचा आहे. हा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अर्ज भरताना ओळखपत्र आकाराचा फोटो, या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटोग्राफ लावायचा आहे. मानधन तत्वावर सेवेत घेण्याबाबत अर्ज, पदाचे नाव, अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मदिनांक, धर्म, जात प्रवर्ग नमूद करणे, शैक्षणिक पात्रता, त्याविषयीचे डिटेल्स इथे द्यायचे आहेत. यामध्ये शाखा, मुख्य विषय, SSC HSC शाळा महाविद्यालयाचे नाव, SSC HSC बोर्ड विद्यापीठाचे नाव,
उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी आणि श्रेणी ही माहिती भरून द्यायची आहे. तांत्रिक कौशल्य ITI झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेला तक्ता भरून द्यायचा आहे. संगणक कौशल्य पात्रता याविषयीचे डिटेल्स भरायचे आहेत. पुणे मनपा समाज विकास विभागाकडे काम केले असल्यास अनुभव, पदनाम, कालावधी, कामाचे स्वरूप सोबत अनुभव प्रमाणपत्र, कामाचे आदेशप्रत जोडणे आवश्यक आहे. इतर शासकीय निमशासकीय संस्थेकडील अनुभव असल्यास त्याविषयी डिटेल्स द्यायचे आहेत. त्यानंतर अर्जदाराचे नाव, स्वाक्षरी, दिनांक हे सर्व डिटेल्स भरायचे आहेत. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तर जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.